स्वामी समर्थ. आणि आजचा आपला 6वा दिवस आणि आज आपला स्टे मठामध्ये होतं कुंजरवाडीच्या. आणि आता इकडे वरवणला आहे आपला स्टे. तर कालचा ब्लॉग बघितलाच असाल तुम्ही, तर कसं वाटला ते बघा. चला स्वामींचं दर्शन घेऊ. स्वामींची पूजा चालू आहे आता आणि आता आपण इकडनं निघू. खूप टाईम झाला. आज वाजले की 7 वाजायला आले असतील. लेट टाईम झालं, खूप टाईम झाला निघाला. तर आता आपण 7 वाजता निघतो. आता पोचू लवकरच. किती आजचं जास्त नाही, 38 का 40 किलोमीटरच आहे. होऊन जाईल. स्टार्टिंगचं 20 आहे. आता बघू कधी पोचतं काय नाही. चला भेटू पुढे. श्री स्वामी समर्थ. मस्त नाश्ता झाला. आणि आज आपला नाश्ता काय होता? पावभाजी. मस्तही पावभाजी खाल्ली. सगळ्या मूर्ती वगैरे लोकेशन. आता जास्त पावभाजी खाल्ली. मस्त झाली होती पावभाजी. त्या काकांनी मस्त केली असली, जे मी काल रात्री व्हिडिओमध्ये दाखवलं तुम्हाला. ते काल जेवण नव्हतं बनवत, ते पावभाजीचीच तयारी करत होते. जेवण जिथे स्टे होतं त्यांनी जेवण आम्हाला दिलं. त्यांची सेवा होती वाली. आणि काल जे फ्लॉवर वगैरे कापत होते ते पावभाजीसाठी होतं. स्वतः पावभाजी वगैरे खाल्ली आणि आम्ही दोघं निघालो. ते बाकीचे काय अजून आलेच नाही. प्रमोद वगैरे, प्रमोद कार्तिक हे चौघं आम्ही सोबतच होतो. आता पावभाजी खाल्ली, टाईमपास करतात. ते बोललो की चला आज, कारण की खूपच लेट निघालेलं. आता वाजले 9:30, तरी पण अजून काय आम्ही पोचलो नाही. आणि हर 2 दिवस लगातार 9:30 वाजता लोकेशनवर पोचतो आहे 20 किलोमीटरच्या. आणि आज पण 20 किलोमीटर आहे, तरी 9:30 वाजले आणि 10 किलोमीटर आहे अजून इकडून. आता बघू पुढे कसं काय चाललं आहे काय नाही. ठीक आहे, चला भेटू पुढे. आता आम्ही तिघं निघालो. सकाळी दोघंच होतो आणि आता तिघं निघालो. जेवणाच्या स्पॉटवर फक्त आराम केला, जेवण नाही केलं. कारण की सकाळचे पावभाजी अजून काही जिरली नाही. तरी पण आपण भेळ कॅरी करून ठेवलेले. जर का भूक लागली काय झालं. आणि पाण्याची बॉटल. हा बघा कसा दिसतोय, मवाली वाटते. चल झोप आले. आज दुपारी पण 1 तास मिळतं झोपाला. पोचलो लवकरच. पोचलो आम्ही काहीतरी 11ला पोचलो. निघालेलो तुम्हाला माहिती आहे 7-7:30ला निघालो होतो. 11ला पोचलो. तरी पण खूप जणांच्या आधी पोचलो. ते आहे. आता बघू पुढच्या लोकेशनवर काय होतं आहे, जागा मिळतं आहे का नाही मिळत आहे बघू. चलो श्री स्वामी. तर फायनली आम्ही आता वडवण त्या गावात पोचलो. खूप दमलो. आज आमचा मेगा ब्लॉग होता म्हणून सकाळी 7:30 वाजल्यापासून निघालो. तरी काय लवकर पोचलो नाही. आणि आता फायनली पोचलो त्या मंदिराजवळ. हा बघा मंदिर. आम्ही आलो शॉर्टकटनी. मागं माहिती होतं म्हणून आम्ही आलो शॉर्टकटनी. आणि जागा नव्हती म्हणून ह्याने आयडिया केली. ताईला फोन लावलं आणि स्वतःची बॅग पटकन ठेवून दिली. आणि आमची बॅग काय नाही ठेवली. आता काय स्वार्थी आहेत ना हे. बघा लोक स्वतःवरती काम करतात. हा बघा विठ्ठल रुक्माई मंदिर, आपली गाडी, आपला रथ आणि हा स्वामी मंदिर. आता भेटू. आपल्याला भजन असेल आज आणि मस्त जेवणार आणि ब्लॉग एंड करणार. ठीक आहे, चलो श्री स्वामी. आपलं आता जेवण झालं, भजन पण झालं. व्हिडिओ काही कारणामुळे आपल्याला जास्त काढता नाही रे, कारण की थोडं स्टोरेजचा प्रॉब्लेम झाला होता म्हणून. ॲपल घेऊन तर स्टोरेजचा काय थोडं प्रॉब्लेम झाला होता म्हणून व्हिडिओ काढता नाही. त्यासाठी सॉरी. आपला हा ब्लॉग खूप छोटा बनतो आहे, पण उद्यापासून आपण परत नीट करू. थोडं नीट करू फोन आधी, त्यानंतर. कारण की थोडं सांगितलं प्रॉब्लेम झाला.
ठीक आहे, मग उद्यापासून करतो कंटिन्यू, चांगले मोठे ब्लॉग करतो. मला पण काही जणांनी सांगितलं की खूप छोटे होते, या टायमाला 8-9 मिनटाचेच होत आहेत, 7 मिनटाचे होत आहेत. आणि ह्या तर त्या शूट पण छोटा, थोडा स्टोरेजचा प्रॉब्लेम, त्यामुळे उद्यापासून आपले मोठे येतील. हे बघा काय हसता झाला. तर ठीक आहे, हा ब्लॉग कसा वाटतो तर नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि चला उद्या भेटू. गुड नाईट.